लॅप्सी बनवण्यासाठी मी इथे एक वाटी लॅप्सी घेतली, 1 वाटी गूळ घेतला आहे, 1 वाटी खोबरे घेतलेलं आहे, थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत आणि विलायची पावडर घेतलेला आहे. चला तर मग आपण लॅप्सी बनवूया. त्यासाठी मी एक कढई घेतली आहे, कढईमध्ये तूप टाकलेलं आहे, 2 चम्मच तूप टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये मस्त आता आपण लॅप्सी त्याच्यामध्ये टाकूया आणि मीडियम गॅसवर तिला भाजून घेऊया. छानपैकी लॅप्सी लाल होईपर्यंत, लाल कलर येईपर्यंत त्याला मस्तपैकी आपण फ्राय करूया. लॅप्सी छान भाजली की मस्त सुटसुटीत आणि चवदार छान होते. हे बघा, अशा प्रकारे लालसर होईपर्यंत छानपैकी भाजून घेऊया. आता कढईतून मी लॅप्सी काढलेली आहे. आता ते थोडं तेल टाकून ड्रायफ्रूट्स आणि नारळ थोडं फ्राय करून घेत आहे, जेणेकरून दाताखाली लागत नाही. असं केल्यावरती लॅप्सीमध्ये ड्रायफ्रूट्स छान लागतात. तर याच्यामध्ये मी छानपैकी भाजून घेतलेली ओरडू नको अरे. लाल होईपर्यंत. आता थोडंसं पाणी ॲड करूया. आपण 2 ग्लास पाणी ॲड करूया आणि मस्तपैकी लॅप्सी घालून घेऊया आणि त्याला 2 शिट्ट्या होऊ देऊया. 2 शिट्ट्या झाल्यावरती आपण पाहूया लॅप्सी अशा प्रकारे शिजलेली आहे. आता याच्यामध्ये आपण गूळ घालूया. मध्ये गूळ घातल्यावरती लॅप्सी खूप कच्ची राहते, त्यामुळे मी वरतून गूळ घातलेला आहे. हे बघा, आपली लॅप्सी मस्तपैकी रेडी झालेली आहे. तुम्ही कमेंट करून नक्की सांगा कशी झालेली आहे.